आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण जे चिंतन करत आहोत, सज्जन हो, हे आपलं कथा चिंतन क्रमांक 1129. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रकृतीने भगवंताच्या या राज्यात कशा पद्धतीने संपन्नता समस्त जीवांना प्रदान केली आहे, त्या प्रकृतीतील प्रत्येक तत्वाचं चिंतन बघितलं. फुलं, फळं, या वृक्षांची असलेली अवस्था, वन्य जीवांची अवस्था, परस्पर वैरभाव विसरलेले हे सर्व, डोंगर काय, नद्या काय किंवा समुद्र काय, सर्वजण आपली संपन्नता भरभरून या जीवसृष्टीला देत आहेत. सज्जन हो, इथून पुढील कथाभाग गोस्वामीजी गाऊ लागतात. कोटिन बाजी मेध प्रभु कीन्हे, दान अनेक द्विजन कह दीन्हे. श्रुति पथ पालक धर्म धुरंधर, गुणातीत अरु भोग पुरंदर. पति अनुकूल सदा रहसीता, शोभा खानी सुशील बिनीता. जानती कृपा सिंधु प्रभुताई, सेवती चरण कमल मनलाई. यद्यपि गृह सेवक सेवकीनी, विपुल सदा सेवा विधि गुनी. निज कर गृह परिचर जा करई, रामचंद्र आयसु अनुसरई. जेहि विधि कृपा सिंधु सुख मानई, सोई कर श्री सेवा विधि जानई. कौसल्यादि सासु गृह माही, सेवई सबनी मान मदनाही. उमा रमा ब्रह्मादि बंदिता, जगदम्बा संतत मनिंदिता. जासु कृपा कटाक्षु सुर, चाहत चितवन सोई. राम पदार बिंद इति, करती सुभावहि खोई. सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनो, आपल्याकडे एक म्हण आहे, यथा राजा तथा प्रजा. जसा राजा असतो, जसं नेतृत्व असतं, त्याचप्रमाणे आपल्याला समाजामधली प्रजा दिसत असते. त्यांचं आचरण दिसत असतं, त्यांचे संस्कार दिसत असतात. मध्यंतरी आपल्या शेजारचा आपला देश तो संपूर्णपणे आर्थिक संकटात सापडला आहे, अशा प्रकारच्या बातम्या दिसत होत्या. म्हणजे त्यांच्यावरती एवढी वाईट वेळ आलेली आहे की त्यांना आता जगात कोणी कर्ज देखील द्यायला तयार नाही, अशी या पाकिस्तानची अवस्था आहे. याचं कारण सज्जनो, त्या देशामध्ये जे जे कोणी म्हणून राज्य करते आले, त्यांनी सामान्य जनतेला नेहमी चिथावणी देऊन भारताविरुद्ध भडकवलं. जे मुसलमान बिगर अशी जनता आहे त्यांच्या विरुद्ध भडकवलं. आणि हे सगळं करत असताना त्यांनी केवळ स्वतःच्या तुंबड्या भरल्या, स्वतःचा स्वार्थ साधला.
अशा पद्धतीने केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार करून देश रसातळाला जाणार नाही तर काय होणार. त्यामुळं जो प्रजानायक आहे तो अत्यंत नीतिमान असणं, तो अत्यंत कर्तव्यदक्ष असणं, तो जनतेच्या हितासाठी काम करणारा असणं, या सगळ्या गोष्टी एखाद्या राष्ट्राला अत्यंत नशिबानेच प्राप्त होत असतात. आजच्या या मंगलमय दिवशी खरोखर ऊर अभिमानाने भरून येतं की आपल्या भारताचा हा सुवर्ण काळ, ज्या या मंदिराच्या साठी अनेक लोकांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली, अनेक काळ या काशी विश्वेश्वराच्या असलेल्या या सौंदर्य प्रधान अशा भूमीचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु तो सुवर्ण क्षण आज आम्हाला सर्वांना डोळे भरून पाहता आला. सज्जनो, नेता हा नेहमीच समाजाला मार्ग दाखवणारा असला पाहिजे. नेत्याच्या समोर काहीतरी स्वप्न असलं पाहिजे, काहीतरी उद्दिष्ट असलं पाहिजे, ज्याच्यामुळं या देशामध्ये राहणारी प्रजा देखील त्या उद्दिष्टासाठी कार्य करू शकते. कालच मी आपणास म्हटलं ना की समुद्र देखील आपल्या गर्भातली रत्न जेव्हा या किनाऱ्यावरती आणून टाकतो, याचा अर्थ सरळ आहे, जे तुमच्याकडचं सर्वोत्तम आहे ते तुम्ही समाजासाठी, देशासाठी करण्याची स्वाभाविक भावना तयार होणं म्हणजे रामराज्य आहे. त्यामुळे या रामराज्याच्या स्थापनेसाठी नेतृत्व देखील रामासारखं असायला हवं. नेतृत्वामध्ये नीतिमानता हवी. नेतृत्व हे स्वतः अत्यंत मनापासून या सर्व वेद धर्मांचं पालन करणारा असला पाहिजे. आणि त्यामुळे गोस्वामीजींनी प्रभू रामचंद्रांच्या असलेल्या या सांसारिक आयुष्याचं अतिशय सुंदर चित्रण आपल्याला आजच्या चौपायांमधून सांगितलेलं आहे. जेव्हा राजा हा अशा पद्धतीने धर्म आचरण करणारा असतो, तेव्हा प्रजेला वेगळे संस्कार द्यावे लागत नाहीत. प्रजा देखील जाणून असते आपल्या राजाचे गुणधर्म, आणि त्यामुळे स्वाभाविकच या रामराज्याच्या व्यवस्थेमध्ये त्यांचं मन देखील रमतं. गोस्वामीजी म्हणतात, कोटिन बाजी मेध प्रभू कीने, दान अनेक द्विजन कह दीन है. प्रभू श्रीरामजींनी अयोध्येमध्ये राज्य स्थापन झाल्यानंतर आपला देह त्यागण्यापर्यंत असं म्हटलं जातं की साधारणतः 10,000 वर्षाचा हा कालखंड होता प्रभू रामचंद्रांच्या सत्तेचा. या कालावधीमध्ये प्रभू रामचंद्रांनी कोट्यावधी अश्वमेध यज्ञ केले आणि ब्राह्मणांना अनेक प्रकारांची दानं दिली. गोस्वामीजींच्या या रचनांमध्ये असलेला हा गूढ अर्थ न कळाल्यामुळं बऱ्याचदा त्यांच्यावरती कल्पनाविलास किंवा केवळ काव्य या रूपाचं दोषारोपण त्यांच्या काव्यावरती करण्यात येतं. एक अश्वमेध यज्ञ करण्यासाठी साधारणतः 1 वर्षाचा काळ लागतो, कारण तो अश्व हा सर्व दिशेने धावत असतो. त्याला तेवढा वेळ दिल्याशिवाय त्या अश्वमेध यज्ञाची पूर्णाहुती देखील होत नाही. मग असे कोट्यावधी यज्ञ जर करायचे असतील तर किती काळ लागेल प्रभू रामचंद्रांना? गोस्वामीजींचं गणित कच्चं होतं का हो? असा देखील प्रश्न आपल्या समोर पडू शकेल. सज्जनो, कुठलाही यज्ञ आम्हाला नीट पहिले समजून घेतला पाहिजे. ज्या यज्ञामध्ये तुम्ही आहुती देता तुमच्या कर्तेपणाच्या भावनेची, तुमच्या या यज्ञामध्ये मिळणारा हा प्रसाद उच्छिष्ट रूपाने तुम्ही स्वीकारता, तसं तुमच्या जीवनामधलं प्रत्येक कर्म जेव्हा तुम्ही करायला शिकता, तेव्हा ते प्रत्येक कर्म हे एकेका यज्ञाप्रमाणे ठरतं. प्रभू रामचंद्रांनी कर्मांचा जणू काही ढीग या अयोध्येमध्ये केला. आपल्या प्रजाजनांसाठी अत्यंत हितकारक गोष्टी त्यांनी केल्या. आणि या सगळ्या करत असताना इदम न मम हे त्यांनी आपलं ब्रीद वाक्य ठेवलं.
या कुठल्याही केलेल्या कर्माचा अहंकार प्रभू रामचंद्रांच्या अवतीभोवती देखील फिरकू शकला नाही. आणि त्यामुळे त्यांनी केलेलं प्रत्येक कर्म हे एका अश्वमेध यज्ञा इतकं पुण्यदायक ठरतंय. अशा या अनंत कर्मांच्या आधाराने जणू काही कोट्यावधी अश्वमेध यज्ञ प्रभू रामचंद्रांनी अयोध्येमध्ये केले. याचा अर्थ असा नाही की प्रभू रामचंद्रांनी वैदिक यज्ञ केलेच नाहीत. नित्य यज्ञ, याग, आहुती या दृष्टीने प्रभू रामचंद्रांचं देखील आयुष्य हे परिपूर्णच होतं. परंतु त्या यज्ञामधला सर्वश्रेष्ठ यज्ञ या कर्मफळाच्या आसक्तीचा त्याग आणि कर्तेपणाचा त्याग या दोन यज्ञांच्या आधाराने प्रभू रामचंद्रांच्या यज्ञाची मोजदाद ही कोट्यावधी ह्याच्या पलीकडे होऊन गेली. जेव्हा प्रजा बघते की आपला राजा एवढी कर्म आपल्या हितासाठी करतोय, यामधून त्याला स्वतःला काहीच नकोय, केलेल्या कुठल्याही कर्माच्या विषयी तो आसक्त नाहीये, आपण प्रजेवरती काही उपकार करत आहोत अशी त्याची यत्किंचितही भावना नाहीये. सज्जन हो, असं हे आदर्श राजाचं आचरण प्रजेला स्वाभाविकपणे नीतिमत्ता शिकवत असतं. गोस्वामीजी म्हणतात की या प्रत्येक यज्ञाच्या पश्चात त्याने ब्राह्मणांना अनेक प्रकारांची दानं दिलेली आहेत. आपण बघितलं प्रताप भानूच्या चरित्रामध्ये एक राजा यशस्वी किंवा अयशस्वी ठरण्याच्या माग या ब्राह्मणांचा शाप आणि वरदान या दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या होत्या. प्रभू रामचंद्रांच्या राज्यामध्ये विप्र अत्यंत प्रसन्न आहेत, किंबहुना प्रत्येक जणच या ब्रह्मस्वरूपाची उपासना करत असल्यामुळं, कारण तो त्रेतायुगात असूनही सत्ययुगाचा अनुभव घेतोय. अशा अयोध्येतल्या प्रत्येकाला प्रभू रामचंद्रांनी भरभरून दान दिलेलं आहे. प्रभू रामचंद्र वेद मार्ग पालन करणारे आहेत. त्यांचं प्रत्येक कर्म जर आपण वेदांच्या आधाराने बघितलं तर त्याची एक एक ऋचा, त्यामध्ये असलेला एक एक श्लोक हा प्रभू रामचंद्रांच्या आचरणाचं चपखल वर्णन करणारा ठरतो. बघा, समर्थांनी आपल्याला महंत लक्षणं शिकवली. ती लक्षणं वाचून सोडायची नाहीये, ती लक्षणं वाचून आपल्या आचरणामध्ये आणायची. आणि जेव्हा असं आचरण करणारा एखादा महंत समाजामध्ये येतो तेव्हा सज्जनो, ग्रंथ वाचायची गरज पडत नाही, त्याचं आचरणच तुम्हाला महंत लक्षण हे समजावून सांगत असतात. त्याची निस्पृहता, त्याची निस्वार्थता, त्याचं जनमानसांना जोडण्याचं असलेलं लकब, या सर्व गोष्टींच्या आधाराने महंत लक्षणं आम्हाला स्वाभाविकपणे समजतात. प्रभू रामचंद्र देखील वेद कदाचित वाचतील न वाचतील, परंतु त्यांचं प्रत्येक आचरण हे वेद मार्गाचं जणू काही आम्हाला प्रत्यंतर दाखवत होतं. धर्माची धुरा धारण करणारे, तिन्ही गुणांच्या पलीकडं आणि भोगामध्ये ऐश्वर्यामध्ये इंद्रासमान असलेलं असे हे प्रभू रामचंद्रांचं जीवन आहे. बघा सज्जनो, या सगळ्या गोष्टी एकत्रित मिळणं अत्यंत अवघड आहे. ज्याच्याकडं ऐश्वर्य आहे, इंद्रासारखं ऐश्वर्य, तो सर्वसाधारणपणे भोगामध्ये लिप्त असलेला आपल्याला दिसतो. जो भोगामध्ये लिप्त आहे तो सत्व रज तम या गुणांच्या पलीकडे कधी जाऊ शकत नाही. आणि जो या मायातीत अवस्थेमध्ये जाऊ शकत नाही, त्याच्याकडून स्वाभाविकपणे नित्य धर्माचं आचरण होणं शक्य नाही. गोस्वामीजींनी आम्हाला नेमका याचा उलटा क्रम सांगितला की प्रभू रामचंद्र हे नित्य धर्माची धुरा धारण करणारे होते, म्हणून ते त्रिगुणाच्या पलीकडे राहणारे होते. आणि जो त्रिगुणाच्या पलीकडे राहतो तो कदाचित अनंत ऐश्वर्यांनी संपन्न असेल, परंतु या सगळ्यामध्ये असूनही ते या ऐश्वर्यापासून कैक अंतर दूर असतात. प्रभू रामचंद्रांचं हे ऐश्वर्य, ज्याच्या सीमारेषाच नाहीत, एवढं अनंत पसरलेलं आहे, परंतु या ऐश्वर्याची कणभर देखील आसक्ती प्रभू रामचंद्रांच्या अंतःकरणात नाही.
असा हा प्रभू रामचंद्र रूपी राजा अयोध्येला मिळाला. आणि त्याच्याकडे पाहून त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं आचरण, त्याचा ज्येष्ठांच्या विषयी असलेला आदर, लहानांच्या विषयी असलेलं स्वाभाविक प्रेम, या सगळ्या गोष्टी अयोध्यावासियांना जीवन कसं जगावं याचं जणू काही चालतं बोलतं विद्यापीठ या रूपाने प्राप्त झालेलं आहे. जी अवस्था प्रभू रामचंद्रांची आहे तशीच आचरण शैली माता जानकीची देखील राजमहालामध्ये तिच्या सासवा पाहतायत. बघा, असा अत्यंत धर्मप्रेमी, वेद संपन्न, दान देण्यासाठी नेहमीच उत्सुक असलेला पती मिळणं आणि त्याला तशीच अनुकूल पत्नी असणं, हे बघितल्यानंतर नाथांचा प्रपंच डोळ्यासमोर येतो, श्री महाराजांचा प्रपंच डोळ्यासमोर येतो. परंतु सज्जनो, सर्वसामान्य जनांमध्ये मात्र अशी जोडी देखील एकत्रित मिळणं हे अवघड ठरतं. प्रभू रामचंद्र या असलेल्या राजधर्माच्या पथावरती चालत असतानाही मनाने मात्र निवृत्तीचं आचरण करतायत. आणि त्यांना त्याच पद्धतीने साथ देणारी माता जानकी, तिचं उदात्त चरित्र गोस्वामीजी गाऊ लागतात. पती अनुकूल सदा रह सीता, शोभा खानी सुशील विनीता. शोभेची खाण असलेली सुशील विनम्र अशी माता जानकी सदैव मनात हाच विचार करत असायच्या की आपल्या या सर्व गोष्टींच्यामुळं रामाच्या मनाला आनंदच होईल ना, आपले पती आपल्यावरती अनुकूल राहतील ना, प्रसन्न राहतील ना. सज्जनो, संसारामध्ये देखील स्त्री बहुतांश वेळेला आपल्या पतीच्या आनंदाचा विचार करूनच आचरण करत असते. एखादा पदार्थ तिला खावासा वाटत असला तरी देखील आपल्या पतीला आज काय खावंसं वाटेल असा विचार करून जी गृहिणी स्वयंपाक करते, तिच्या मनामध्ये नेहमीच या असलेल्या आपल्या पती प्रेमाची एक इच्छा, एक अनुकूलता, या दृष्टीने ती आपलं आचरण करत असते. परंतु या आचरणामध्ये अनेकदा भीतीचं सावट देखील असतं. अनेकदा आपल्याला कोणी रागवणार तर नाही ना, अशी देखील एक भ्रांत मनामध्ये असते. परंतु प्रभू रामचंद्र आणि माता जानकीच्या प्रेमामध्ये एक सहज, स्वाभाविक, अकारण प्रेम आहे, एक विश्वास आहे. आणि त्यामुळं माता जानकी प्रत्येक कृती प्रभू रामचंद्रांच्या प्रसन्नतेसाठी करते, त्यांच्या असलेल्या स्वभावाला अनुकूल अशा पद्धतीने करते. कारण माता जानकी हे कृपासागर प्रभू रामचंद्रांचा महिमा जाणतात. जणू काही एकाच हृदयाला दोन देहांमध्ये विभागून द्यावं असं माता जानकी आणि प्रभू रामचंद्रांचा हा संसार. बालकांडामध्ये म्हटले ना की माता जानकी आणि प्रभू रामचंद्र हे एकरूप आहेत. कसे? गिरा अर्थ जल बीची सम, कहियत भिन्न न भिन्न, बंदौ सीता राम पद, जिनहि परम प्रिय खिन्न. इकडे प्रभू रामचंद्र माता जानकीच्या विरहामध्ये ज्या पद्धतीने विलाप करतायत तशीच प्रतिकृती माता जानकीची अशोक वाटिकेमध्ये होतीये. इथं हनुमंताला प्रभू रामचंद्र माता जानकीकडे पाठवतात. माता जानकी त्याला आपल्या पुत्र रूपाने स्वीकारते आणि प्रभू रामचंद्रांना हनुमंत जाऊन भेटताच प्रभू रामचंद्रांच्या मुखामध्ये देखील प्रथम शब्द आहे, कहु तात केहि भांति जानकी, रहती करती रक्षा स्वप्राण की. हे पुत्र, माझी जानकी कशी आहे, स्वतःच्या प्राणांचं ती रक्षण कशी करते. म्हणजे जे माता जानकीने समुद्राच्या पलीकडे हनुमंताशी नातं बांधलं ते नातं न विचारताच प्रभू रामचंद्रांनी इथं हनुमंताला हाक मारून सिद्ध केलंय. सांगण्याचा उद्देश एक सज्जनो की प्रभू रामचंद्र आणि माता जानकी हे कधीच एकमेकांपासून भिन्न नाहीत. ज्याप्रमाणे शब्द आणि त्याचा अर्थ वेगळा होऊ शकत नाही, ज्याप्रमाणे समुद्रातलं पाणी आणि त्यावरती येणाऱ्या लाटा या कधी वेगळ्या असू शकत नाहीत, तसेच
माता जानकी आणि प्रभू रामचंद्रांची एकरूपता आहे. म्हणून गोस्वामीजी म्हणतात की जानती कृपा सिंधू प्रभुताई. श्रीरामाचा महिमा त्या जाणतात आणि त्यामुळे सेवती चरण कमल मन लाई. मन लावून त्या आपल्या पतिदेवांच्या चरण कमलाची सेवा करतात. इथं प्रभू रामचंद्र जे जणू काही या समस्त पृथ्वीवर असलेल्या राज्यांचे स्वामी चक्रवर्ती, त्यांचं हे असलेलं एक छत्र राज्य या पृथ्वीवरती दिसतंय. अपार संपन्नता या अयोध्येमध्ये ओसंडून वाहतीये. माता जानकीच्या सेवेसाठी त्या राजमहालामध्ये अनेक दासदासी आहेत. परंतु गोस्वामीजी म्हणतात यद्यपि गृह सेवक सेवकीनी विपुल सदा सेवा विधी गुणी. निज कर गृह परिचर्या करई रामचंद्र आयसु अनुसरई. घरामध्ये अपार दासदासी आहेत. ते सर्वजण वेगवेगळ्या प्रकारच्या सेवांमध्ये अत्यंत कुशल आहेत. तरीही प्रभू रामचंद्रांचं महत्व जाणणारी माता जानकी घरातील सर्व सेवा या आपल्याच हाताने करतायत आणि प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेचं अनुसरण करतायत. सज्जनो, आजच्या काळामध्ये संपन्नतेमुळे आपण बघतो की घराघरामध्ये अनेक नोकर चाकर असतात. छोट्या छोट्या कामांसाठी देखील आपण वेगवेगळ्या सेवा घेत असतो. परंतु हे सगळं करत असताना घरातल्या गृहिणीने आपल्या प्रभूंचा, आपल्या स्वामींचा, आपल्या घरातल्या आप्त स्वकीयांच्या साठी नित्य काही ना काहीतरी सेवा ही स्वतःकडेच ठेवली पाहिजे. जरी सेवेकरी हे अत्यंत कलाकुशलीमध्ये निपुण असले तरी देखील हे गृहिणीचं कर्तव्य आहे की त्या घरामध्ये नित्य तिने आपल्या सेवेची आहुती द्यावी. माता जानकी देखील तिच्या या आचरणातून आम्हाला हेच दाखवून देते की जरी प्रभू रामचंद्रांना जे जे काही आवडतं त्या सर्व गोष्टी करण्यासाठी सर्व दासदासी अत्यंत कुशल असले तरी माता जानकी या सर्व गोष्टी स्वतःकडेच घेते. आपल्या गोंदवल्याला ना श्री महाराजांच्या नैवेद्याचं ताट असतं आणि ब्राह्मण भोजन असतं. बघा, आपण बघताच की गोंदवल्यामध्ये अनेक प्रकारचे सेवेकरी उपलब्ध आहेत. स्वयंपाकघरामध्ये सोळं नेसून अनेक जण नित्य श्री महाराजांच्या या येणाऱ्या भक्तांची भोजन व्यवस्था प्रसाद रूपाने करत असतात. परंतु आमच्या गोंदवल्याचे जे विश्वस्त आहेत, जे सर्व कारभार गोंदवल्याचा पाहत असतात, त्या सर्वांच्या पत्नी मात्र या प्रसादाची जबाबदारी आतमध्ये श्री महाराजांसाठी जे नैवेद्याचं ताट करायचं आहे, जे ब्राह्मण भोजनासाठी ताट करायची आहेत, त्या सगळ्या असलेल्या सेवा या स्वतःकडेच ठेवून घेत असतात. याचं कारण असं आहे की आपण श्री महाराजांचे सेवेकरी आहोत आणि आपण दररोज काही ना काहीतरी स्वरूपामध्ये श्री महाराजांची सेवा करायला हवी. हाच त्याच्या मागचा उदात्त दृष्टिकोन आहे. सज्जनो, रामायणापासून चालत आलेली ही पावन परंपरा आहे की आपल्या स्वामींच्या घरामध्ये आपण पडेल ते काम अत्यंत मनापासून करायला हवं. हे काम करण्याची ह्यापेक्षा माझी पात्रता मोठी आहे असा विचार मनात न ठेवता वेळ प्रसंगी हातामध्ये झाडू, खराटा किंवा अगदी शेण जरी सारवायची वेळ आली तरी मोठ्यातल्या मोठ्या पदाधिकाऱ्याने देखील ते काम अत्यंत मनापासून करावं. हेच प्रभू रामचंद्रांच्या सेवेचं मर्म माता जानकी स्वतःच्या आचरणाने दाखवते. गोस्वामीजी म्हणतात, कृपा सागर प्रभू रामचंद्र ज्या प्रकाराने सुख मानतील त्या आचरणाच्या आधाराने माता जानकी आपल्या घरामध्ये सुसंवाद राखून आहे. कालच मला एका आपल्या रामचरितमानसच्या श्रोत्याचा फोन आला. मुलीचं लग्न झालेलं आहे, परंतु नवरा बायकोचं सारखं भांडण होतं आणि ती मुलगी काही ना काहीतरी कारणाने आई वडिलांकडे सारखी सारखी परत येत राहते. सारखी सारखी तिची समजूत काढायची. आता तिची मुलगी देखील मोठी व्हायला लागलेली आहे
सज्जनो, आपले संस्कार असे असले पाहिजेत की जेव्हा मुलगी आपल्या सासरी जाते तेव्हा तिथं आपल्या सुसंवादाच्या आधाराने तिने ते घर उभा केलं पाहिजे. घर म्हटलं की भांड्याला भांड लागतंच, परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत टोकाची भूमिका न घेता सुसंवाद ठेवून घरामध्ये आनंद, शांतता, समाधान आपल्याला कसं ठेवता येईल याचा विचार गृहिणीने विशेषतः करावा. आणि त्याचबरोबर आपण देखील त्या घटनेसाठी तेवढेच जबाबदार आहोत हा अंतर्मुख विचार करून घरातल्या पुरुषाने देखील ही शांतता टिकवण्याचा प्रयत्न करावा. रामायणाचं श्रवण, रामायणाचं वाचन, रामनामाचा जप हे सगळं का करायचंय? कारण त्या रामराज्यामध्ये आम्हाला प्रवेश करायचा आहे, त्या आनंद स्थितीमध्ये आम्हाला जगायचं आहे. सज्जनो, आणि आपण जर विचार कराल तर घरातल्या अशांततेसाठी किती क्षुल्लक कारणं असतात. तेवढ्यापुरती ती वेळ जर आपण गिळून टाकली तर घरामध्ये खरोखर गोकुळासारखं वातावरण होऊ शकतं. आणि माता जानकी आम्हाला हेच सांगतेय की प्रभू रामचंद्र ज्या पद्धतीने प्रसन्न राहतील, आनंदमय राहतील, त्यांना जे जे काही अनुकूल वाटेल अशा पद्धतीने माता जानकीचं आचरण आहे. आपल्या या सेवेच्या आधाराने ती समस्त प्रभू रामचंद्रांपासून ते त्यांच्या मातांपर्यंत सर्वांना अत्यंत प्रसन्न ठेवते. घरामध्ये कौसल्या इत्यादी सर्व सासूंची सीतादेवी अत्यंत मनापासून सेवा करतायत आणि त्यांना कोणत्याही गोष्टीचा यामध्ये अभिमान किंवा मद नाहीये. ही महत्वाची गोष्ट आहे. आजच्या काळामध्ये आम्ही खरं तर सुधारलेले आहोत का बिघडत चाललेलो आहोत हे तर परमात्माच जाणे. परंतु प्रायव्हसीच्या नावाखाली आम्ही आणि आमचं घर भलं, आम्हाला सासू सासरे देखील घरात असलेले चालत नाहीत, अशा पद्धतीने जगणारी मंडळी आपण अवतीभोवती पाहतो. परंतु रामायण का वाचायचं? कारण त्यामध्ये स्त्रियांना आदर्श असणारी माता जानकीचं चरित्र आहे. ज्या चरित्राच्या चिंतनाने आपला प्रपंच सुखाचा नाही, समाधानाचा नाही, आनंदाचा नाही, तर हा प्रपंच वैश्विक शांततेचं कारण कसा ठरू शकेल, अशा पद्धतीने हा गृहस्थाश्रम कसा आचरावा, हे माता जानकीच्या चरित्रातून आपल्याला दिसतं. आणि हे सगळं करत असताना सीतेला कुठल्याही पद्धतीचा अभिमान नाही की मी सासूंची सेवा करते, मी या घरामधली मोठी सून आहे, मी या घरामध्ये पडेल ते काम करते. या कुठल्याही गोष्टीचा माता जानकीला अभिमान देखील नाही, मद देखील नाही. प्रभू रामचंद्र आणि माता जानकीचा हा असा सुंदर संसार, त्यांचं हे अत्यंत असं धर्माला अनुकूल असलेलं आचरण, आणि त्यामुळं या अयोध्येमध्ये देखील आपल्या राजाला आणि त्याच्या पत्नी माता जानकीला पाहून अयोध्यावासियांची देखील मनाची ही अशी विलक्षण अवस्था आपण काही गेल्या दोह्यांमधून बघितली. इथं कैलासावरून शिवजी देखील आपल्या पत्नीला पार्वतीला म्हणतात, हे उमे, ही बघ जगज्जननी रमा सीताची. खर तर ज्यांची सेवा प्रत्यक्ष ब्रह्मदेवांपासून इतर देवतांकडून होते, अशा या देवतांकडून वंदित आणि सर्व गुणसंपन्न असलेली ही माता जानकी. खर तर देवता देखील जिच्या चरणांना नित्य नतमस्तक राहून तिच्या एका कृपा कटाक्षाची मागणी तिच्यासाठी म्हणून करत असतात. कारण या रमेचा एक कृपा कटाक्ष देखील या ब्रह्मांडामधल्या जीवाला संपन्न करून टाकू शकतो. अशी ही माता जानकीची असलेली विलक्षण स्थिती. परंतु या जानकीला आपले पतिदेव आणि त्यांच्या माता यांच्या सेवेमध्ये फुरसतच नाही की जेणेकरून या देवतांच्या वरती हा आपला कृपा कटाक्ष टाकावा. अशा या लक्ष्मी देवी जानकीजी आपल्या वैभवशाली स्वभावाचा त्याग करून नित्य प्रभू रामचंद्रांच्या चरणी प्रेम करतायत. या अयोध्येमध्ये एक सेवेचा आदर्श प्रस्थापित करतायत. आणि माता जानकीच्या या दिव्य चरित्राचा आम्हाला आदर्श
या कलियुगामध्ये देखील जीवन आनंदाने समाधानाने कसं जगावं याचा मार्ग दाखवत राहतात. सज्जनो, माता जानकी म्हणजे प्रत्यक्ष समर्पण, माता जानकी म्हणजे प्रत्यक्ष तितिक्षा. असं हे माता जानकीचं विलक्षण चरित्र गोस्वामीजी आम्हाला सांगतात. सज्जनो, यातील पुढील कथाभाग आपण उद्याच्या कथा निरूपणामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण जय जय.